हे स्क्रीन म्हणूनच लावले, हे स्माइल बघायचे आम्हाला. थँक्यू. आदरणीय सुरेश भाऊ, मी विनंती करेल आपण बसून घ्यावं. कारण की जे मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आहे ते आपण पाहिले तर आमचे उद्योजक सन्माननीय आदरणीय अर्जुनदादा मोहिते साहेब यांनी ते स्पॉन्सर केले टी शर्ट. अर्जुनदादा मोहिते कालच्या दिवसापासून या प्रत्येक मॅचसाठी व्यासपीठावरती कालच्या सकाळपासून ते उपस्थित आहेत. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आजच्या दिवसामध्ये देखील ते पूर्ण वेळ या स्पर्धेसाठी देत आहेत. प्रत्येकाचा वाटा असतो. प्रत्येकजण आपण पाहिले तर या स्पर्धेसाठी अगदी दिवसभर या व्यासपीठावरती उपस्थित असतात. कालच्या दिवसामध्ये आमचे उद्योजक या व्यासपीठावरती आम्ही उपस्थित पाहिले, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. चेतनदादा, अक्षयदादा, काही सन्मान आपण घेणार आहोत. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची परंपरा आहे. तीच परंपरा गेले कित्येक वर्ष आपण क्रिकेट प्रेमी सांभाळत आलोय, परंपरा जोपासत आलोय आणि त्याच परंपरेनुसार काही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. अक्षयदादा चव्हाण, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते एक सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. सन्माननीय अक्षयदादा चव्हाण साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. अतिथी देवो भव ही महत्वाची परंपरा महाराष्ट्राची जी आपण जोपासत आलोय. दगदगीच्या युगामधून आज आपण पाहिले तर प्रत्येक जण वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. त्यांचा सन्मान आपण या अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. क्रिकेटसाठी नेहमी ज्यांचं योगदान लाभतं, अर्थातच शरदजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हा प्रमुख सन्माननीय आदरणीय साईदत्त परिवारचे सर्वेसर्वा आपला माणूस सन्माननीय आदरणीय सुरेश भाऊ रांजवन साहेब यांचा सन्मान हा केला जातोय. खूप खूप धन्यवाद. धावपळीच्या युगामध्ये वेळ नसतो साहेब कोणाकडे, जो आपल्यासाठी वेळ काढतो तो आपला माणूस असतो. म्हणून आम्ही हक्कानं म्हणतो आपला माणूस सुरेश भाऊ रांजवन साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर दादा मी विनंती करेल, व्यासपीठावरती आणखीन काही सन्मान आपण घेणार आहोत. आज वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलेले आमचे ओबीसी सेल राष्ट्रवादीचे पनवेलचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आदरणीय विजयजी मयेकर साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. अर्जुनजी मोहिते साहेब, आपल्या शुभ हस्ते सन्मान आम्ही घेणार आहोत. आमचे उद्योजक अर्जुनदादा, आपल्या शुभ हस्ते सन्मान आज ओबीसी सेल राष्ट्रवादीचे पनवेल जिल्हाध्यक्ष सन्माननीय आदरणीय विजयजी मयेकर साहेब यांचाही सन्मान हा घेत आहोत. हे अशी व्यक्तिमत्व आहेत जे क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला जोडले गेलेत. त्यांचं क्रिकेटच्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं क्रिकेटसोबत उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि असे मान्यवर जेव्हा व्यासपीठावरती येतात तेव्हा त्यांचा सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. म्हणून त्यांचा अतिथींचा आपण हा सन्मान करत आहोत. आपण आलात वेळेतला वेळ काढून. तुमचं प्रेम, तुमची आपुलकी ही नेहमी क्रिकेट प्रेमींच्या पाठीशी अशीच राहावं. त्याचबरोबर दादा काही सन्मान आपण घेणार आहोत. आज वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा 32 शिराळ्याचे सन्माननीय आदरणीय विकासजी सावंत साहेब देखील आज उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान आपण घेणार आहोत. मी विनंती करेल संदीपजी डिगे साहेब, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेणार आहोत. आज बीजेपी पार्टी अर्थातच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा 32 शिराळ्याचे सन्माननीय आदरणीय विकासजी सावंत साहेब देखील आज उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. प्रेमाची, माणुसकीची 32 शिराळकरांची आपुलकीची उबदार शाल, प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपले आभार व्यक्त करतो आहोत. त्याचबरोबर आता पुढील काही सन्मान, एक सन्मान आपण घेणार आहोत. आज आमचे मोरेवाडीचे समाजसेवकच्या माध्यमातून तमाम तरुणांना एकत्र करणारे समाजसेवक सन्माननीय आदरणीय वसंतदादा जाधव साहेब देखील आज उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण घेणार आहोत. मी विनंती करेल संतोषदादा पाटील, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेत आहोत. आज मोरेवाडीचे अर्थातच समाजसेवक ज्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून तमाम तरुणांना एकत्र केलं असे मोरेवाडी गावचे समाजसेवक सन्माननीय आदरणीय वसंतदादा जाधव साहेब यांचाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. 14 धावा या स्कोर कार्डवरती सजल्यात. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये एक संघमालक म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं आपली भूमिका बजावली. संघमालक असताना बऱ्याच खेळाडूंना खेळण्यासाठी व्यासपीठ दिलं. जेव्हा वेळ लागते तेव्हा एक स्पॉन्सर म्हणून प्रत्येक स्पर्धेच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतात. असे काळम्मा देवी संघाचे संघमालक सन्माननीय आदरणीय सचिनदादा गायकवाड साहेब यांचाही सन्मान आम्ही करू इच्छितोय.
हे फक्त संघ मालक नाही आहेत, फक्त अक्षय दादा मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. हे फक्त संघ मालक नाही तर एक असे स्पॉन्सर आहेत ज्यांनी क्रिकेट जिवंत राहण्यासाठी, क्रिकेट खेळत राहण्यासाठी कित्येक स्पर्धेला आपल्या स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून पुढाकार घेतलाय आणि आज खेळाडूंना खेळण्यासाठी व्यासपीठ भेटावं यासाठी त्यांनी संघ मालक म्हणून भूमिका बजावली. संघ मालक आणि संघ मालक म्हणून त्यांचं कामकाज चांगल्या पद्धतीने चालू आहे, कारण की काळंबादेवी संघाचा या स्पर्धेमधली वाटचाल ही देखील चांगल्या पद्धतीने चालू आहे. खूप खूप धन्यवाद. आमचे प्रमोद दादा पाटील साहेब अर्थातच 32 क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, मी विनंती करेल आपण या. पैलवान प्रमोद दादा पाटील, चेतन दादा पाटील आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत आहोत. आम्ही दोन्ही स्क्रीनवरती एका बाजूला सन्मान दाखवत आहोत, एका बाजूला मॅच लाईव्ह चालू आहे. प्रेक्षकांसाठी ही खऱ्या अर्थानं जी संपूर्ण 2 कॅमेऱ्यामध्ये आम्ही दोन्ही गोष्टी दाखवत आहोत ती महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हा सन्मान करत आहोत. प्रमोददादा पाटील साहेब यांचा पैलवान, अर्थातच त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी. एक अष्टपैलू खेळाडू आहेत, एक उत्कृष्ट 32 श्रेयांमधील फलंदाज आहेत, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. नो बॉल काही सन्मान राहिले असेल तर आम्ही ते थोड्या वेळानं करणार आहोत. सध्या तर तुम्हाला क्रिकेटच्या पंढरीमध्ये, नगरीमध्ये, रणसंग्राममध्ये घेऊन जातो जिथे तब्बल 17 धाबा आहेत. नो बॉल म्हणजे फ्री हिटचा चेंडू. सध्या तुमच्या समोर पंचांचे हात अगदी गरगर फिरला म्हणजे फ्री हिटचा चेंडू. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय हरिदास यांना. अमर गायकवाड सध्या बॅटिंगसाठी 6 चेंडू 13 वरती तो खेळतोय. शफल होतोय, शॉट आर्म जॅक त्यानं केला. अगदी फाईनला चेंडू मात्र जरूर ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव इथे जरूर घेतली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न यावेळी केला जातोय. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल थोडीशी पुढे जाईल, जी आपण पाहिली तर 19 या धावसंख्येवरती. 1919. अमर गायकवाड एका बाजूला, विक्रम दुसऱ्या बाजूला. हरिदासची गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडूमध्ये त्यानं 5 धावा खर्च केलेत. छावा स्पोर्ट्स सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजी करते. दुसऱ्या बाजूला श्री काळमादेवी स्पोर्ट्स खिरवडे टीम बॅटिंग करते आणि ते संघाचे संघ मालक व्यासपीठावरती उपस्थित आहेत. काळमादेवी स्पोर्ट्स या संघाचे सचिन दादा गायकवाड साहेब. दुसऱ्या बाजूला छावा स्पोर्ट्स या संघाचे संघ मालक आपण पाहिले तर विकास दादा मस्कर साहेब आणि किरण दादा पाटील साहेब, ते देखील या मॅच कडे लक्ष देऊन पाहत आहेत. दोन्ही टीम साठी महत्वाची मॅच. एका बाजूला छावा स्पोर्ट्स आपण पाहिले तर 3 मॅच खेळली, 3 मधील 2 मॅच ते जिंकलेत, 1 मॅच पराभूत राहिलेत. तर दुसऱ्या बाजूला काळमादेवी स्पोर्ट्स किरोडे या टीम साठी एक महत्वाचा विजय हवा, आनंदाचा विजय. पुढे खेळण्याचा प्रयत्न, पायामधला चेंडू होता, लॉफ केला जातोय. डीप स्क्वेअर एक रिजनला शॉट मध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल होईल. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न केला गेला नाहीये. टीमची टोटल 21-21. अमर गायकवाड सध्या आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग साठी. काळमादेवी स्पोर्ट्स किरवडे या टीम कडून सध्या तो बॅटिंग करतो आणि या टीमला हवा एक महत्वाचा विजय. प्रत्येक संघासाठी विजय हवा. लॉफ केलाय जाग्यावरून, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन, कॅचचा कॉल दिला. अप्रतिम कॅच पकडली गेली आहे. मनोज पाटीलच्या माध्यमातून ही कॅच पकडली आहे. चांगली गोलंदाजी. आणखी उभा होता मनोज पाटील, करमाळे एक्सप्रेस म्हणून त्याला म्हटलं जातं, आणि तर अगदी अलगद त्याने ही कॅच पकडली आहे. टीमची टोटल जैसे ते वैसे 21-21. अमर गायकवाड येईल माघारी. अमर गायकवाडची झुंज चांगली राहिली आहे. कालच्या दिवसापासून चांगली बॅटिंग त्याने राहिली. मात्र एकटा खेळाडू सगळ्या मॅचेस नाही जिंकून देऊ शकत. तो सांघिक खेळ आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ म्हटलं जातं. 11 जणांनी खेळावं लागतं, 11 जणांनी मेहनतीनं लढावं लागतं. 21 धावसंख्या, 5 चेंडूचा खेळ झालाय. बंटी गो 1 चेंडू अजूनही बाकी आहे. मॅन ऑफ द सिरीजची सायकल असेल, या सगळ्या गोष्टी. सायकल कोण घेऊन जाईल? हल्ली आम्ही बाईक बंद केले, सायकल चालू केलेत. तंदुरुस्त त्याच्या बाबतीत पण चर्चा करणार आहोत. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. येईल डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 2 षटकांचा खेळ झाला.
2 षटकांच्या अखेरीस हरिदास हल्ली आपण पाहिलं तर कंटिन्यू प्रॅक्टिस मध्ये आणि हरिदासची ओव्हर जी उत्कृष्ट ओव्हर म्हणता येईल, कारण की 6 चेंडूमध्ये फक्त 7 धावा त्याने दिलेत, 1 विकेट घेतलेत. आणि हरिदासचा स्वॅग वेगळा असतो भाऊ, त्याचा स्वॅगच अलग आहे, त्याची वेगळीच दुनिया आहे. 21 धावा ही संपूर्ण पहा मॅच जिंकल्यानंतर अगदी ही जादू की झप्पी अर्थातच लाल्या सगळ्या टीमला जाऊन भेटला. अक्षयला पाहता अक्षय चव्हाण, ही संपूर्ण ही या ज्या आठवणी आहेत ना त्या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट गोळा करतात. त्यानंतर आपण पाहिला हा आनंद आहे. अमोल गोसावी सगळे स्क्रीनवरती पाहिले. फटका अप्रतिम आहे, लाजवाब आहे, हवेमध्ये अंतरी आहे आणि निघून जातोय 6 धावेसाठी. अप्रतिम स्ट्रोक सर बॅटीनं खेळला. अगदी आपण पाहतो साइड अँगल फ्रंट अँगल दोन्ही कॅमेरा ऍक्शन सध्या आम्ही तुम्हाला दाखवलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी हा फटका खेळल्यानंतर फलंदाजाचे हावभाव टिपणारा साइड अँगलचा कॅमेरा सध्या तुम्हाला संपूर्ण दृश्य दाखवतो एमटीसीच्या माध्यमातून. खूप छान. या षटकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 27 या आकड्यावरती जाईल. विक्रांत पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला खेळाडू आहे, डीप मधून चेंडू गॅदर करेल. गॅदर केल्यानंतर फेकलाय तोपर्यंत विक्रांतची दुसरी धाव, चिकी धाव, चोरीच्या धावा, ओढा रनिंग बिटवीन द विकेट. ती कमेंटमेंट ऍक्शन या तिन्ही गोष्टी या धावेमध्ये दिसतात. चोरीच्या होत्या 2 धावा. 29 ऑन अ स्कोर कार्ड. चेंडू गुड लेन स्पॉट वरती पडल्यानंतर राईज झाला उसई आणि कुठलाही फुटवर्क नाहीये. तुम्ही विक्रांतचा पाय बघा, पाय जागेवरतीच होता. रिप्ले मध्ये तुम्हाला सगळं समजेल, कारण की विक्रांत खेळत असताना मिडल स्टंप वरती त्याचा पाय तसाच. फुटवर्क नाहीये तो नेटवर्क कहाशी आहे का गुरु. 29 धाव संख्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट, डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटीच्या अगदी कॉर्नरला चेंडू लागतो. विकेट किपर शेवटपर्यंत चेंडू जाऊन गॅदर करून फेकेल. 4 चेंडूच्या अखेरीस 30 धावा. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. कृष्णा अशी स्क्रीन असली ना बोलायला मजा येते. थँक्यू सो मच फॉर स्क्रीन अवेलेबल केली, कारण की विश्लेषण करता येतं या स्क्रीनच्या माध्यमातून बोलता येतं. कारण की हल्ली समोर बघून समालोचन करण्याची पद्धतच मोडली आमची. स्क्रीन असेल वेल अँड गुड. व्हिडिओ आणि ऑडिओ सगळ्या मॅच होत असताना टायमिंग ही मॅच झालाय. निघून जातोय पत्रा तोडाबाज षटकार. साइड अँगलनं फ्रंट अँगलनं हा फटका कसा खेळलाय, या फटक्यासाठी कशी पोझिशन होती, बॅट स्विंग पहा प्रॉपर आणि तदनंतर पूर्णपणे नजर पहा फलंदाजाची. साइड अँगल कॅमेरा पूर्ण वर्क करतो. एक स्माइल चेहऱ्यावरती. तोपर्यंत चेंडू आकाशामध्ये. तो कॅमेरामॅननं शेवटपर्यंत टिपलाय, सोडून दिला चेंडू अगदी व्हाईट बॉल साठी. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 31 धाव संख्या. 37 धाव संख्या. 37. मिस्टर संदीप सर गोलंदाजीसाठी बॅकफुटला शॉर्ट आर्म जॅक केला. डिप्सकेल एक रिजन. चेंडू टप्पा पडल्यानंतर जागेवरतीच थांबला. खेळाडूंना सांगितलंय कुठेही चेंडू गेला नाहीये. आणि तदनंतर आपण पाहिलं तर या धावा धावून घेतल्या गेल्या तब्बल 2. या 2 धावेच्या मदतीनं 39 धाव संख्या. 39. 3 षटकांचा खेळ झालाय. अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी यांच्या माध्यमातून एक महत्वाचा सन्मान केला जाणार आहे. अर्थातच रांजणवाडी म्हटलं तर ती 1 ओव्हर नंतर आपण करूयात दादा, म्हणजे स्क्रीन लाईव्ह दाखवलं जाईल. 1च ओव्हर बाकी आहे. 6 चेंडू बाकी आहेत दादा. कालच्या दिवसामधील हे वडिलांनी आपल्या मुलाला दिलेले एक जादूची झप्पी, त्यानंतर त्याचं केलेलं कौतुक. खूप कमी क्षण भेटतं कृष्ण. हे वडील मैदानामध्ये असतात मुलाचा खेळ बघण्यासाठी. तसं आपण पाहिलं तर हा सगळेच वडील तुडवणारे नसतात, खेळवणारे पण असतात. हे छत्र हवंय, सोबत हवंय. खूप छान. हे दृश्य खूप छान टिपलं एमटीसी न. सोडून दिला. या देखील आपण पाहिलं तर अगदी पंचांकडे दोघेही मागतात वाईट दे दो, वाईट दे दो. अंपायर बोलतात वो खाना थोडी आहे, वो बॉल है, नहीं देंगे वाईट. महादेव कदम गोलंदाजीसाठी. दोघेही अंपायर कडे बघत होते. दे दो वाईट. डॉट बॉल. 39 धावा. महादेव कदम गोलंदाजीसाठी फिटनेस असलेला खेळाडू. वॉट बॉल. पुढचं दार राहिलं उघडं. मागच्या दारानं दरोडा पडला.
मिडल स्टंप अगदी उकडून फेकून दिली. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गोल. बॅटर आउट. काय शफल होता तर का चेंडू सोडता आणि शफल झाल्यानंतर चेंडू सोडला तर मागे वळून बघूही नका कारण की तोपर्यंत दांडी गोल झालेली असते. महादेव कदम कृष्णा महादेव कदमची तुझं फिटनेस बघितली. आहा क्लास फिटनेस या खेळाडूंना ठेवली आहे. 39 धावा. म्हणून मगाशी तो उल्लेख केला सायकल हल्ली हवे आणि हल्ली फिटनेसवरती प्रत्येक जण लक्ष देतो. महादेव कदम आला तेव्हाच जाऊन विचारलं महादेव पोट वाढते कसं काय फिटनेस तर यासाठी धावावं लागतं मेहनत करावी लागते डायटिंग करावी लागते आणि त्याच्यामध्ये नो चान्स. अतुल पन्हाळकर दाखल झालाय. 39 धावा आहेत. फुलटॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. थोडासा आपण पाहिलं तर महादेव कदम तिथेही धावत जातं. चेंडू गॅदर केल्यानंतर फेकला. लेग अंपायर कोणती हालचाल नाहीये ते सांगता सेफ आहेत. दोघेही ड्रॅग केलेत. तोपर्यंत विकेट किपर अजूनही अपील जरूर करतोय. धाव घेतली गेली आहे. सेफ. 40 धाव संख्या. 3 चेंडूचा खेळ झालाय. एक चिकी धाव होती चोरीची धाव होती ही. यानंतर टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स शंभो वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्दे खुर्द आणि क्रांतिभूमी स्पोर्ट्स बिळासी दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. बिळासी टीम आणि वाकुर्दे खुर्द टीम टॉस साठी या. लॉफ करण्याचा प्रयत्न स्वतः तर गरकन फिरला. बॅट स्विंग प्रॉपर नाहीये. महादेव कदम चेंडू खाली. कॅच महत्वाची आहे. अवघड होती कॅच. रिव्हर्स कॅच नेहमी अवघड मानली जाते. याच क्रिकेट आहे. अवघड कॅचेस सोप्या पद्धतीने पकडल्या जातात त्याला क्रिकेट बोलतात. सोप्या कॅचेस सोडल्या जातात त्यालाही क्रिकेटच बोलतात. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाईल. आभार. रिव्हर्स अटेम कॅच कशा पद्धतीने गॅदर करण्याचा प्रयत्न महादेवचा राहिला होता तो रिप्ले दाखवला जातोय. शेवटपर्यंत चेंडूच्या खाली अगदी गरगर फिरवता मात्र थोडासा अंतर लांब राहिलं त्याच्या बॉडी पासून. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. खेळाडू मिड विकेटला आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू जाऊ शकतो. गेला देखील आहे मात्र तोपर्यंत लॉंगॉनचा खेळाडू जातोय. धावांसाठी धाव असताना दुसरी धाव कंप्लीट होतीये. अतुल तुषार रनिंग बिटवीन द विकेट बघितलं तर तुषारनं फटका मारून तो नॉन स्ट्राईकला आला तरी अतुल पोहोचला नव्हता. 44 धावा. 1 to go. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न हलक्या हातानं. एक सिंगल धाव यावेळी मात्र जरूर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोपर्यंत आपण पाहिलं विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. इनिंगचा ब्रेक 3ऱ्या धावेने होईल का लेट्स सी. नॉन स्ट्राईकला जर बॅटर होईल आउट तर 2च धावा भेटतील. 3ऱ्या धावेसाठी होईल आउट. इनिंगचा होते समाप्त. टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचते 46 आणि 47 धावेचं आहे आव्हान. टॉस साठी कॅप्टन या शंभो वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्दे खुर्द आणि क्रांतिभूमी स्पोर्ट्स बिळासी. बिळासी टीम कॅप्टन या. बिळासी कॅप्टन. थँक्यू. अष्टविनायक मित्रमंडळ रांजणवाडी थोड्याच वेळानंतर त्यांच्या माध्यमातून एक सन्मान घेणार आहोत. येस. अष्टविनायक मित्रमंडळ रांजणवाडी यांच्या माध्यमातून एक सन्मान घेतला जातो. या आपण पुढे रांजणवाडीचे अष्टविनायक स्पोर्ट्स दादा या. ओके. हा सन्मान घेतला जातोय. मी विनंती करेल अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पनवेलचे जिल्हा प्रमुख साई दत्त परिवारचे सर्वा आपला माणूस अर्थातच सन्माननीय आदरणीय सुरेश भाऊ रांजवन साहेब यांचा सन्मान हा अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी यांच्या माध्यमातून केला जातोय.
ज्या व्यक्तीनं क्रिकेटला नेहमी पुढाकार दिला, तरुणांना नेहमी आशीर्वाद दिला, तरुणांना एक ताकद दिली. प्रत्येक तरुण मुलगा, प्रत्येक आपण पाहिलं तर अंजनवाडी गावातील खेळाडूंना आपण पाहिलं तर एक चांगलं व्यासपीठ ज्या व्यक्तीनं दिलं त्यांचा सन्मान खऱ्या अर्थानं सुरेश भाऊ रांजवन साहेब यांचा सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. टॉस साठी येस कॅप्टन या. दोन्ही कॅप्टन आलेत का? बिळाशी टीम कुठे होता? बिळाशी काय करत होता? काय करत होता? सन्माननीय सचिनदादा गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. हा टॉस स्क्रीनमध्ये तुम्ही पाहताय जो सन्माननीय सचिनदादा गायकवाड साहेब यांचे शुभ हस्ते हेड अँड टेल. कदाचित हा टॉस वॉन झालाय. क्रांतोभूमी स्पोर्ट्स बिळा माफ करा. येस क्रांतोभूमी स्पोर्ट्स बिळाशी टीम वॉन दी टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. अनऑर्थोडॉक्स निर्णय. दादा काय बोलता? काय कुठली डेट आहे मला कळवा ना. मॅचच्या दिशेनं जाऊयात. काय घडलं या मॅच मध्ये? पहिला चेंडूवरती रिप्ले टेलिकास्ट तुमच्या समोर. बॅटिंग करत असताना संदीप सर यांच्या समोर आला परफेक्ट यॉर्कर. डोळ्याची पापणी लावते की लावते तोपर्यंत चेंडू जातोय बरोबर लाईक स्टिक वरती आदळला आणि तदनंतर बॅटर संदीप सर बॅक टू डग आउट. मोठी विकेट आहे, मोठा मासा आहे, मोठा हिरा आहे, मोठा एन्काउंटर बोलू शकता. बॅटर यावं लागेल संदीप यांना, कारण की जावं लागेल. पहिला चेंडू ते खेळत होते, बॅट स्विंग केली. प्रॉपर यॉर्कर एखादं 1 रुपयाचं नाणं खेळपट्टीच्या तिथे मधोमध ठेवावं, त्याच्यावरती टप्पा टाकावा. आर्यन पाटील त्यासाठीच तर ओळखला जातो. आर्यन मस्कर, अरविंद मस्कर सध्या दाखल झाला मैदानामध्ये. कारण की दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर सध्या मॅन ऑफ द मॅच ची जी जर्सी आहे ती परिधान करून मैदानामध्ये उभे आहेत. एका बाजूला महादेव कदम, दुसऱ्या बाजूला अरविंद मस्कर. दोघांच्या शरीरावरती मॅन ऑफ द मॅच ची जी व्हाईट जर्सी जी आपण पाहिली तर परिधान करून सध्या उभे आहेत. म्हणजे दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत चांगला खेळ केलाय याचे संकेत देणारी ती जर्सी आहे. आर्यन पाटीलच्या समोर सध्या अरविंद मस्कर. पहिला चेंडू चाटॉम जॅक केलाय डीप स्क्वेअर लेग रिजनला आहे खेळाडू त्याच्या भरपूर लांब त्याच्यापासून. मात्र चेंडू लॉंग स्टॉप पहा. चेंडू पूर्णपणे आउटफील्डला थांबलाय, पूर्णपणे स्टॉप झालाय चेंडू. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या गेल्या आपण पाहिले तर अर्थातच 2. रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातं. चेंडू टप्पा पडल्यानंतर तो जराही पुढे गेला नाहीये, तिथल्या तिथेच खेळत राहिला. हा रिप्ले टेलिकास्ट एमटीसी प्रत्येक गोष्ट दाखवते. कृष्णा प्रत्येक गोष्टीचा रिप्लाय दाखवतो, कंटाळा करत नाही. म्हणजे प्रेक्षकांना प्रत्येक गोष्ट ही अजून चांगल्या पद्धतीने कळाली पाहिजे. फुलटॉस चेंडू सहजासहजी माफी भेटणार नाही. तोफा होता, तोफा कबूल आहे. पूर्णपणे रिप्ले बघण्यामध्ये वेगळीच मजा. फुलटॉस होता, लॉलीपॉप चेंडू होता. आज रविवार आहे आणि असे लॉलीपॉप दिल्यानंतर का सोडणार हा खेळाडू. वॉर्ड स्ट्रोक नजर पहा, चालण्याची पद्धत पहा, आर्म्स मनगटातली ताकद आणि तदनंतर खेळाडू ला जवाब आहे यार. वॉर्ड स्ट्रोक टायगर वरून आज खास दाखल झाला इथे खेळण्यासाठी. चौकार कमी आलेत, षटकार त्याच्या 3 पट आलेत. 8 धाव संख्या. अरविंद मस्करचे बंधूच आमच्या सोबत आहेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये.
किरण मस्कर समालोचन करत असताना 8 धाव संख्या. बॅकफुटला शॉटम जॅक आहे, खेळाडू लॉंग गॉनच्या अगदी डोक्यावरून निघून जाईल. बॅक टू बॅक इन दी रो येत आहेत. 2 चेंडू 2 षटकार. काय फटकेबाजी केले, काय बॅटिंग आहे, ताकद आहे अरविंद मस्करकडे आणि याच ताकदीचा उपयोग तो करतो. जेव्हा बॅट फिरवतो तेव्हा एखादी गोफन फिरवावी, तसा मात्र हातोडे फटके त्याचे येतात. सोनार की एक लोहार की एक अरविंद मस्कर की असं म्हणायला हरकत नाहीये. टीमची टोटल आपण पाहिली तर 14, 14 ऑन अ स्कोर कार्ड. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटीच्या टॉप एजला. एक सिंगल धाबी ते कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2च धावे ते कंप्लीट केल्या जात आहेत. कृष्णदादा, या मैदानामध्ये फलंदाजांचा बोलबाला राहिला आहे, तू कसं ओळखशील? षटकार गेलेत 160, चौकार आलेत 39. चौकाराची भाषाच नाही, 6चा पाडा आणि त्याच्यावरती फलंदाजांचं नंदनवन आहे या मैदानावरती, ते दिसून आलं. शोबोला म्हणजे 16 धावा स्कोर कार्ड वरती. 1 चिगो. छावा स्पोर्ट्स एका बाजूला, श्रीकाळमध्ये बी स्पोर्ट्स. किरवडे दुसऱ्या बाजूला चेसिंग करते. हलक्या हातानं चांगला निर्णय आहे, चांगला निर्णय अरविंद मस्करचा. प्रत्येक चेंडू हा मारण्यासाठीच येतो असं नाही, काही चेंडूला मान द्यावा लागतो, चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागतो, खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्यावा लागतो. तेच तर क्रिकेट आहे. पहिल्या षटकाची हमरी तुमरी संपली. 17 धावा स्कोर कार्ड वरती. रिक्वायर्ड रन रेट आहे 10, करंट चालू आहे 17, म्हणजे गाडी भरपूर पुढे. मॅच अजूनही हातामध्ये. उत्कृष्ट 12व्या खेळाडूसाठी देखील प्राइज आहे. शरददादा जाधव भाऊ, सुहासदादा जाधव भाऊ यांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून 12व्या खेळाडूसाठी प्राइज म्हणजे ट्रॉफी आणि चांगली गोष्ट आहे. चांगला 12वा खेळाडू म्हणजे कसा ओळखायचा? येस, जो पहिल्या मॅच पासून बसून आहे आणि जो गप बसून आहे, जो मध्ये काड्याच बोलतोय, जो मध्ये बोलत नाही त्याच्यासाठी ते प्राइज आहे. 17 धावा. अमोलदादा पाटील, मी विनंती करेल दादा, प्लीज आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय आदरणीय अमोलदादा पाटील साहेब, आपण कृपया व्यासपीठावरती यावं. लाल्याचे बंधू आहेत ते. या आपण कृपया व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं, बसून घ्यावं. टीमची टोटल आपण पाहिली तर 17-32. तोपर्यंत शॉट आम जॅक. फटका चांगला आहे, ताकदवर आहे, एलिव्हेशन आहे आणि या फटक्यामध्ये आहे दम. जिथं निघून जातोय टीमची टोटल आपण पाहिली तर जाईल. गाडी रमपंपो निघून पोहोचतीये. अर्थातच 23 या धावसंख्येवरती. 23 धावा स्कोर कार्ड वरती. अप्रतिम बॅटिंग अरविंद मस्करची या मॅच मध्ये. आणि तदनंतर या 2 कॅमेरामध्ये त्याचा संपूर्ण संघ जागेवरती उभा राहून त्याचं कौतुक केलं, कारण की 6 चेंडू 23 धावा त्यानं खेळल्यात. तो खेळला नाहीये, त्यानं तोडलंय, फोडलंय या मॅच मध्ये. तो एकटा मॅच मध्ये संपूर्ण जबाबदारी घेतो, कारण की महादेव कदम 0 चेंडू 0 वरती आहे भाऊ, आणि अरविंद मस्करनं 6 चेंडू 23 ठोकल्यात. टीमची टोटल 23 आहे. 17 चेंडू आता 24 ची गरज आहे. मॅच एकटा खांद्यावरती घेतोय. वर्ल्ड मॅच त्यांनी पहिल्या मॅच मध्ये नॉट आउट 23 केलेत, दुसऱ्या मॅच मध्ये नॉट आउट 18 केलेत, तिसऱ्या मॅच मध्ये 20 केलेत. याही मॅच मध्ये तो चांगली बॅटिंग करतोय. वर्ल्ड मॅच, एक सिंगल धाव. टीमची टोटल आता 24 वरती जाऊन पोहोचली आहे. महादेव कदम आफ्टर लॉंग टाइम पहिला चेंडू खेळतायत. तब्बल 9 चेंडू नंतर त्यांना बॅटिंग भेटले. 9व्या चेंडूवरती त्यांना बॅटिंग भेटली. पहिला चेंडू फेस करत असताना प्रफुल्लचा लॉफ केला. पहिला चेंडू डीपेक्षा कव्हर रिजन. नो मार्क्स लँड मध्ये चेंडू दाखल होतोय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. तब्बल चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. 3 धावा झालेत. 25-25. हलक्यानं खेळण्याचा प्रयत्न जरूर शरीरावरती आला होता. चेंडू ग्लान्स केलं, जिथे आपण पाहिलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली. तदनंतर दुसऱ्या धावेचाही प्रयत्न इथे केला जातोय. 2 धावा अगदी आरामामध्ये इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं आता टीमची टोटल आपण पाहिली तर 27
या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 27 29 धावा, 27 माफ करा, 27. हाई चेंडू यॉर्कर खेळून काढण्याचा प्रयत्न इथेही राहिलाय. तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी. ओव्हर क्रमांक 2. येस अंपायर. ओके, ओव्हर झालेली आहे. थँक्यू. काय हरकत नाही. चुका होतो तो माणूस, चुका सुधारतो तो देव माणूस. बसलाय बाजूला. 2 षटकांचा खेळ झाला. 27 धाव संख्या. समीकरण आम्ही घेऊन येतो तुमच्या समोर. MTCच्या माध्यमातून समीकरण तुमच्या समोर असेल. येणारे चेंडू आहेत 12. विजयासाठी 20 धावेची गरज. मी विनंती करेल पार्थ 11 संघाचे संघमालक सन्मान्य आदरणीय संदीपजी दुधडे साहेब, आपण कृपया व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. त्याचबरोबर आमचे समाजसेवक सन्मान्य आदरणीय दिलीप दादा मोहिते साहेब, विनंती करेल आपणही व्यासपीठावरती येऊन बसून घ्यावं. सन्मान्य आदरणीय संदीप दादा दुधडे साहेब आणि त्याचबरोबर दिलीप दादा मोहिते साहेब, आपण दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण दोघांनी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. 12 चेंडू 20 धावा. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. महादेव कदम पहिली धाव तर वेगानं घेतोय. लॉंग ऑन रिजन मधून दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय. या 2 धावा. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. वा वा वा, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. याला बोलता चित्याची चाल, अन्नाची गती. कमेंट आणि ऍक्शन या 2 शब्दांचा अर्थ या धावेमध्ये. 2 रन तुमने चुराया जो सनम. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 11 चेंडू, आता 18 धावेची गरज. बॅकफुटला पंच केलाय लॉंग ऑन रिजन मधून. या आधी 2 धावा घेतल्या होत्या, आता नाही, आता एकच सिंगल धाव. अमर गायकवाड नाराज आहे. ही फेकी योग्य नाहीये भाई. आता मॅच मध्ये जोपर्यंत तुम्ही रनामध्ये हारत नाही तोपर्यंत, मनामध्ये हारत नाही तोपर्यंत रनामध्ये हारत नाही. यासाठी ही मॅच अजून संपली नाहीये. मॅच दोन्ही बाजूला आहे. 50-50%. 10 चेंडू 17 धावेची गरज. एक चांगला चेंडू मॅच बदलतो. जास्त बाहेरचा चेंडू छेडछाडी करण्याचा प्रयत्न राहिला. येईल डॉट. अमर गायकवाडनं जाणून बुजून टाकलेला हा थोडा अवे फ्रॉम दी बॉडी. महादेव कदम आहे, त्याच्यासोबत अरविंद आहे. दोघांची जोडी जबरदस्त आहे. कम्युनिकेशन आहे दोघांमध्ये. शॉर्ट आर्म जॅक केलाय. जास्त दबाव घेत नाही. दबदबाच आम्हाला आवडतो. या मॅच मध्ये लोड मी घेत नाही. 9 चेंडू 17ची गरज असताना उचलून फेकून दिला. अरविंद मस्करच्या बॅट मधून निघून जाईल षटकार. व्हॉट अ मॅच. अभि मस्करच्या चेहऱ्यावरती आलेली स्माइल बरंच काही सांगून जाते. 8 चेंडू 11 हे समीकरण या मॅच मध्ये. 8 चेंडू 11. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न. गुडलेन स्पॉटचा चेंडू पडल्यानंतर राईट झाला. 1 तेरी 1 मेरी. अमर गायकवाड सहजासहजी मॅच सोडणार नाहीये, त्यासाठी त्याला ओळखलं जात नाही. 7 चेंडू 11. मॅच अजूनही नाही संपली आहे. ऑन ए मॅच, ऑन ए मॅच. अजूनही जिवंत आहे मॅच. हाई चेंडू गती परिवर्तन. स्लोअर 1. चेंडूच्या मागची गती काढून घेतली. एक सिंगल धाव. बाळकृष्ण पाटील आहेत. फेकी जर चांगली झाली तर विकेट भेटू शकते. चुका होत आहेत या मॅच मध्ये. चुका झाले त्या मॅच मध्ये. अरविंद मस्कर खाली बसलाय. बाळकृष्ण पाटील यांच्या हातामध्ये असणारा चेंडू कसा फेकला, रिप्ले पहा. या चुका घडलेत या मॅच मध्ये. सहा चेंडू 9. काही सन्मान आपण घेऊयात, मी विनंती करेल. संदीप डिगे साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही काही सन्मान घेतोय या वेळेमध्ये. आज या सोहळ्यासाठी उपस्थित पार्थ 11 या संघाचे संघमालक सन्माननीय आदरणीय संदीपजी दुधडे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय पार्थ 11 संघाचे संघमालक संदीपजी दुधडे साहेब, आपण हा सन्मान स्वीकारायचा. आपण वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात यासाठी आपला सन्मान आम्ही करत आहोत. आदरणीय संदीपजी दुधडे साहेब, विनंती करेल आपण सन्मान स्वीकारावा. हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. प्रेमाची, आपुलकीची, माणुसकीची उबदार शाल देऊन हा सन्मान यावेळी केला जाईल. थँक्यू सो मच. आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो सन्माननीय संदीपजी दुधडे साहेब, आपण उपस्थित राहिलात यासाठी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर
आमचे समाजसेवक सन्माननीय आदरणीय दिलीपजी मोहिते साहेब, मी विनंती करेल आपणही या. आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. 6 चेंडू 9 धाबा, 9 धाबा 6 चेंडू हे समीकरण या मॅच मध्ये. एक चांगली मॅच, अटीतटीची मॅच. सन्मान केला जातोय सन्माननीय दिलीपजी मोहिते साहेब, आमचे समाजसेवक, त्यांचा सन्मान सध्या केला जातोय. मॅचच्या दिशेनं लॉफ केला पहिला चेंडू. 6 चेंडू 9 धावेची गरज. कॅच महत्वाची, अमर आहे. रिव्हर्स कॅच अवघड असते, त्याच्यासाठी अवघड होती. धावांसाठी धावा धावे, कारण की ऑलरेडी दोघेही दमले होते. अरविंद मस्कर नुकताच दमला होता, पाणी मैदानामध्ये पोहोचलं होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्याने केला नाहीये. महादेव कदम आहे, मॅच त्याच्या खांद्यावरती दिली. अकेला हिरो नाही बनने का. 5 चेंडू 7 धावेची गरज. पाच 7. बॅकफुटला जातो, लॉफ केला चेंडू. फक्त आता एक धाव विजयासाठी हवे. महादेव कदम या बॅच मध्ये देव के देव, हा महादेव कदम ज्याच्या बॅट मध्ये दम, तो पुन्हा एकदा दम दाखवतोय. व्हॉट अ मॅच. एक धाव फक्त हवी आता विजयासाठी. 1 टू गो. महादेव कदमच्या चेहऱ्यावरची स्माइल भरून आणि भरपूर 9 चेंडू तो उभा राहिला होता. त्यानंतर त्याला बॅटिंग भेटली की दे दनादन धूम धडाका पिक्चर अभी बाकी आहे. एक धाव अजून हवी आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला आहे. चेंडू शोधला जातोय. 3 चेंडू आता एक धावेची गरज. सांगा मला नाव काय, कोण आहे. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. तर मॅच हलके में मत लेना गुरु. 3 चेंडू अजूनही बाकी आहे. हाही चेंडू आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. विजयाची एक धाव इथे मात्र जरूर येते. आणि अखेरीस छावा स्पोर्ट्स उपवळे बेलदारवाडी संघ विजेता राहतोय. खूप साऱ्या शुभेच्छा. हा संपूर्ण चार्ट तोपर्यंत मी विनंती करेल आमच्या रबाळे पोलीस स्टेशन